नमस्कार मंडळी. लाडू वळताना तुमचं पण मिश्रण कडक होतं आहे का? तर चला शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण कडक न होता हे एका सोप्या ट्रिकने आज आपण लाडू बनवतो आहे अर्धा किलोचे. त्यासाठी बघूया, इथे 400 ग्रॅम तीळ घेतलेले, 100 ग्रॅम शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ. म्हणजे शेंगदाणे आणि तीळ 500 ग्रॅम आहे आणि गूळ पण आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. मंद गॅसवर खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे. मंद गॅसवर भाजले की लाडू खूप छान होतात. शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांना थोडासा पाण्याचा हात लावला का भाजताना मग टरफले एकदम छान निघतात. तुम्ही आधी पण पाणी लावून भाजायला टाकू शकता. मी विसरले म्हणून नंतर लावलं आहे. नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि जड वस्तूने असे थोडेसे चोळून घ्यायचे, म्हणजे टरफले निघताना, आणि झाऱ्याने असे गाळून घ्यायचे, म्हणजे इकडे तिकडे टरफले उडत नाही. टरफले काढून झाल्यानंतर पुन्हा जाड वस्तूने असे थोडेसे त्याचे 4 तुकडे करून घ्यायचे आणि तिळामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर आपलं तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण तयार आहे. एका कढईमध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि त्यामध्ये अर्धा किलो गूळ घालायचा. मस्त गूळ वितळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं. एका डिशमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये चेक करायचं. थोडंसं गुळाचा पाक टाकून तसे जेलीसारखं झालं तर समजायचं अजून आपला पाक झालेला नाही आहे. पुन्हा 2-3 मिनटं मिक्स करत राहायचं आणि मंद गॅसवर हा पाक बनवायचा आहे. तर बघा, डिशमध्ये टाकल्यानंतर एक 10-15 सेकंद राहू द्यायचं, लगेच काही हात लावायचा नाही. त्यानंतर असा पाक हातात घेऊन बघायचा, अशी कडक गोळी टणक वाजली की समजायचं आपला पाक झालाय. पाकामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. मी दाखवताना विसरली आहे, पण नक्की घालायचं, म्हणजे लाडू एकदम खुसखुशीत होतात. आणि सर्व तिळाचं शेंगदाण्याचं मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचं. आणि बाजूला आपण आता ही ट्रिक बघणार आहोत. गरम पाणी ठेवलं आहे. जेव्हा आपण पाक बनवायला ठेवतो तेव्हाच गरम पाणी बनवायला ठेवायचं आणि अशा भांड्यात ठेवायचं की जे मिश्रण आपलं भांड्यात आहे ना, त्याचं बोट त्या पाण्यामध्ये बुडलेलं पाहिजे. म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण एकदम गरम राहतं. आपल्याला डबल गरम करायची गरज येत नाही. आणि बघा, मस्त असे लाडू वळत आहेत. तर इथे मी एक छोटा चमचा घेतला आहे. असा एखादा चमचा जर घेतला ना, सर्व लाडू एका आकाराच होतात आणि हाताला जास्त चटके पण बसत नाहीत. बघू शकता, एकदम सर्व एका आकारामध्ये आपले लाडू होत आहे. शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा मिश्रण कडक झालेलं नाही आहे. आणि आपण लाडू पटपट वळून आबडधोबडच आपण ताटामध्ये ठेवायचे. नंतर पुन्हा थोडेसे थंड झाले का पुन्हा गोल गरगरीत असा आकार द्यायचा. बघू शकता, मस्त असे सर्व एका आकाराचे गोल गरगरीत मस्त आपल्या तिळाचे लाडू झाले. करायला एकदम सोपे आहे, अचूक प्रमाणात दाखवलेले आहे. खायला सुद्धा एकदम मस्त झालेले आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा, एकदम खूप छान होतात.